स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण बागलाण तालुक्यामधील करंजाड या गावामध्ये आलेलो आहे आणि करंजाडमध्ये बापूराव देवरे यांच्या डाळिंबाच्या बागेमध्ये आहे. पहिल्याच बहाराचं हे झाड आहे आणि अतिशय जबरदस्त प्रकारचं सेटिंग या ठिकाणी झालेलं आहे. नुसतं सेटिंगच झालेलं नाही तर झाड एवढं छोटं असून सुद्धा या झाडाच्या फळांची फुगवण जी आहे तर तुम्ही फुगवण बघू शकता. अतिशय चांगल्या प्रकारची फुगवण आणि सेटिंग या ठिकाणी झालेलं आहे. तर हे कसं काय शक्य झालं हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आणि मी बापूराव देवरे साहेब यांना विनंती करतो की आपण या बागेविषयी जी तुम्ही काय ट्रीटमेंट घेतली असेल किंवा तुम्हाला काय जे मार्गदर्शन मिळालं असेल याविषयी थोडक्यात आमच्या शेतकरी बंधूंना माहिती द्यावी. या देवरे साहेब, या देवरे साहेब, नमस्कार. नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या या व्हिडिओमध्ये आजच्या. थँक्यू. अतिशय चांगल्या प्रकारची पहिल्याच बहाराची बाग आहे आणि चांगलं सेटिंग झालेलं आहे आणि उत्तम प्रकारची फुगवण सुद्धा या ठिकाणी चालू आहे. विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी कुठल्याही प्रकारचा क्रॉप कव्हर वापरलेला नाही तरी पण बाग अतिशय चांगल्या प्रकारे फुगवणीच्या स्टेजमध्ये दिसते. हे कशामुळे शक्य झालंय देवरे साहेब? कुठलंही म्हणजे आता संवर्धन, आपलं कृषी टेक कंपनीचं संवर्धन असो काही असो, म्हणजे कुठून घ्यायचे रोप पासून लागवण कशी करायची, खते कोणते वापरायचे, औषधे कोणते घ्यायचे, इमारतीने वारंवार त्यांचा सल्ला चालू असतो. कुठलं खत घ्यायचं, कुठला फवारा मारायचं, त्यांचं असं मारायचं. ही भगव्या जातीची व्हरायटी हो हो हो. बरं, आणि किती झाड आहे आपल्या या परिसरात? 11.5 झाडे मला सगळं 1200 झाड आहे. हो. बरं, याच्यासाठी तुम्ही खत नियोजन कसं केलं होतं काय? त्यांच्या याच्याप्रमाणे मी बरं का कृषी टेकचं असतं माझं खत संवर्धन वगैरे. आणि संवर्धन साधारणपणे एका झाडासाठी किती मी वापरतो? अर्धा किलो वापरतो. म्हणजे प्रति झाड अर्धा किलो? हो, एका साईडला अर्धा किलो, दुसऱ्या साईडला अर्धा किलो, म्हणजे 1 किलो प्रति झाड वापरलेलं आहे हो. संवर्धन. संवर्धनचे काय तुम्हाला या ठिकाणी फायदे वाटतायत का, दिसून येत आहेत फायदे? फळांची साईज वाढते. ओके. हो, पण पानं पण झाडाची हिरवी असतात. ओके. तर मित्रांनो, संवर्धन मध्ये असणारे करंज पेंट, एरंड पेंट, निंबोळी पेंट, रॉक फॉस्फेट आणि ॲझो, सुडो, रायझो, ट्रायको जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियांमुळे अतिशय चांगल्या प्रकारची फुगवण येते या ठिकाणी डाळिंबाच्या झाडामध्ये तुम्हाला दिसून येत असेल. हो. ओके, धन्यवाद. थँक्यू.